अरे हो भाण्या, तुला एका भांडणं लावायचे काम येतात काय बे? का बुडे बा मी कोणा भांडणं लावलं बा? चांगले का त्या सरपंचा धुरा फोड्याचं काही काम होतं का? आगोपणा भरायचं, घेणं देणं, घरावर गोठेले का? बा तो विषय काढू नका बा, अजिबात बी. हो मा डोकं उठते द्या ना. हा तो आता मुळला ना विषय संपला ना. हा निरे पिरे झालं त्याचं. आता काल उकरून काढून राहिले मूर्ती तुम्ही घेणं देणं. मुळला म्हणतले का? फालतूच्या आपता आणत राहतं गळ्या घेणं देणं. सुकानं अर्धी खाऊन राहिला खायनं बाबा. खाली या लोक या मधात पडून राहिला घेणं देणं. वावरावाला वावराचं पायात बशी. आपलं काय ट्रॅक्टर हाण्याचं काम आहे, ट्रॅक्टर हाण्याचं काम करा. दुऱ्या धाऱ्यात काल घाला. द्या हो बुडबा, डोकं खाऊ नका बरं. बंद करा तो विषय आता. जाऊ द्या बुडबा, तो विषय काही काढू नका. जाऊ द्या झालं पच्चाचा बालांतरी त्या गोष्टीचा. जाऊ द्या ह्यात गड्या सांगता यार गड्या झापरू यायले कामाले. म्हणायला काय हरकत आहे आपल्याला? म्हणून तर पाहू. सांगता येईल मग. बऱ्याच कट्टे उचलेले आपल्याला. हो सांगतो. चालता का बा कांद्याचे कट्टे उचलेले? रोजदारी गिजदारी काय बा? ते गावात आहे ते 200 रुपये रोज. 200 रुपयेच काय रोज देता बाबा? फुकटच घ्या ढोपरून. अरे काय हमालीचं काम करणार बाबा, कट्टे वायनात 200 रुपये? नाही 1000 रुपये रोज देतो तुले. अरे काय माणूस आज गड्या तू? घंटा भरायचा काम आहे गड्या. तू काय एकटा आहेस काय? 5-6 जण आहे ना आपण. नसतील भाऊ काही खायला कोणाची. हा तू जाशील 200 रुपयात कामाला, आपण नाही येत. हा आणि ज्याला गरज असेल तो जाईन, आपल्याला गरज नाही. डबरू काही म्हणू करे बाबा. कसं हे फालतू वाया जाईन गोड बाबा, भांडण करायला लागेल. मी काय एवढा रिकामा वायाला म्हणाले. काय झुंबर तू चालतं का बा? नाही येतो ना बा, येतो ना पहिले. आपण काय शांतराम काम सोडतो का बाबा? मग चाल जा पुढे, मी आलोच तुमच्या मागं. मग बरं बा ये. का बे भांड्या तुले गुण फुटले गड्या? लोकले का शांतारामच्या जीवावर जगला रिले का? तुझ्या संसार चालला त्याच्या भरोशा. आता मोठा तुला तोऱ्यात होऊन राहिला. 200 काय होते, 200 जीव काय, फुकाचा जीव काय? काही तोंड फुटलं तुले? पुढे वा तुमचं तुम्ही पान मामाले पाहू द्या. मधात करायचं नाही घेण्याचं. हा आपलंच फाटकान दुसऱ्याले कसं चड्डी शियाचे काम करू नका. आपलं पाहना आपण. मला का आली शिकून राहील तुम्ही? असा आहे तसा आहे तो भाण्या. तुला काय लय शिल्लक होऊन राहिला का दिवसेंदिवस? तो बुडा काय चुकीचं बोलला आला, गलत बोलला काही? समजून सांगून राहिला तो बुडा तुले. तुन 2-4-5 खायला असती, मी आणि खाय. मा रगत ओढल्या माणसानं 200 रुपये रोजात. रात परदेश काम करून घेतल्या शांत्यानं माझोडून. आणि काय करू रे मी? काय करू द्यायचं? मला नाही सांगायचं त्याचं काही. थांब भाण्या, तू काम अटकू दे फक्त. मग समजते तुला कोण करते गात काम तुझं. तुला आखरी छोटी झाला की शांतारामचेच पाय धरले. त्याच्यासारखा माणूस नाही का गावात? तू काय सांगून राहिला बे? मोठा लेगा 1.5 दिवसात शिकून राहिला आम्हाला. ते कोणी ना करू नये पण तरी मी त्या शांत्या घरी जाणार नाही. मला तुम्ही शिकू नका. जा बरं, डोकं खाऊ नका बरं. तुमचं काम तुम्ही करा, मग आम्हाला करू द्या. हो बुडे बा चला, काही ना नका लागू याच्या. चला आपले काम आपण करू. हो बा चाल आपल्याला काही घेणं देणं नाही. गावातले लोक बेचाच चाटुगिरी करतात बा त्या शांत्याची. काय देते काय माहिती येईल गाजर तो लाल झरत. उठलं सुटलं की त्याची चाटुगिरी करतात हे लोक. सायाजी मला शांतपणा शिकवतात. बाबू काल्या पडलं धुपूट चांगलं. आम्ही म्हणत तुला घरी जाऊ नको अगोपणा करू नको. तर बुडा काही कसं झाला नाही. तुला हाणल्याशिवाय राहत नाही. मी घरीच जातो. हे मग आता दाबून कसं हाणला जाऊ बुड्यान तुले? बरं मला माहित आहे का घरी जाता बरोबर मा बुडा एवढा गरम होणार आहे म्हणून. आगी जागोया ठेवला मा बुडा. ज्या काळावर पडून त्या काळावर हाणलं मा बुड्यानं. मला ना बसता ना उठता येईल का? पुरं ढुंगून दुखून राहिलं माया आता. अगो पहिलेच तुला मी सतर्क केलं तर घरी जाऊ नको, अगोपणा करू नको. इकडे स्वतः चुपचाप कोणा घरी राह तू 2-4 दिवस. शांत झाली की जातो घरी. पण तू गोट घेत नाही. मा बाप आहे, मला काय करणार आहे? पोराला कोणी करत असते का? पोराला बाप मारत असते का? गड्या मी अंधारात होतो बापा. अंधारातून आता कसं उजेडात आलो बापा. तो विषय काढू नका, बंद करा तो विषय. तो विषय काढला की नाही बस माय कशी दास पातळ होते. मा बापच दिसते मला डायरेक्ट. हो दाबून हाणते मा बुडा. पहिल्यांदा मार खाल्ला बाबा मा बापाच्या हातचा मी ना. आता कसं अगो काम करू नको, नाहीतर मग कसं वय थै चालू गावात. इले लाईन मारू दे, इले डोया मारू दे. आली रे चिठ्ठी देतो रे. कसं आता हे धंदे सोडून दे लोफरपणा. चांगल्या कामात सत्करी कामात लाग काही. कान धरला बापा आता लोफर काम बंद. आता फक्त राम कृष्ण हरी. त्याच्या पलीकडे जपच नाही दुसरा आता. कोणती पोरगी चालली का पोरगा चालला काही घेणं देणं नाही आपल्याला. नाही तो रामकृष्ण हरी अटीच होईल. आणि बस दिसली एखादी रस्त्याने गेला लाईट पकली माणसाची काही सांगता येत नाही. खरूच असते माणसाली होईल. तासला फक्त माणसाची.
ते बापा आता नाही बापा कान धरले बापा, कोणाचे पाय धरतो मी, पण आता ते लवकर काम नाही बापा. हे नसतं फसवलं तर मला गड्ड्यात घातलं. हा पैसाही गेला आणि साई इज्जतही गेली, मा बापानं हाणली मले. आता नाही रे बापा, आता मी त्या गोष्टी आणणे लागत. बरं बापा, बरा सुधारला बापा, नाही तर मग काय आली आणि गेली. तुले तेच दिसे नाही रातभर दिवस. हो रे हो, चालता का रे कोकडे नेता बापा शांताराम भाऊ आम्हाला. आबे आपले कांदे एकट्टे उचललात ना, ट्रक येऊन राहिला ना आपल्या आरा. चला कांदा भरून आपण रे. काय देसान की फुकट घेता ढोपरून आम्हाला. तुला तर पूर्व शिवले सारखंच आहे बाबा. फुकट काय ढोपरू आम्ही तुले 200 रुपये रोज देतो ना. चाल बरं शांताराम भाऊ येतो आम्ही. हा खाल्या तू रे. नाही बाबा आपण तर पहिले येतो. हा आपल्या रोजगार नाही दिली चालेल. पहिले बाबा तुमच्या कामाले. हो कधी सांगा तुम्ही अर्ध्या रात्री आपल्याला. हा तुमच्याशिवाय कोण आहे मला गावात. तुम्ही राजा घरी नेलं म्हणजे भाकर गिकर खाऊ घातली बा. कोण आहे हो बापा. मग आता बापाच्या वरचे झाले तुम्ही. काही टेन्शन नाही घ्या शांताराम भाऊ. कधी बी हे नाही आले तरी हा एकटा गडी कांदे गाडी भरी तुमची. तर काही एकटा भरू नका पण एकटा काही मरू नको. आपण 5-6 जण. चला हा चला लवकर मग. बरोबर जा तुम्ही पुढे. आलोच आम्ही तुमच्या मागे. नक्की जा बरं गड माणसांची चाट. हो राजा एकदा हो म्हटल्या राजा आम्ही का चाट मारणार आहे गावा. तुमच्याशी कोण आहे गावात राजा. चला येतो आम्ही. बरोबर या गड या. शांताराम भाऊ काय तुमच्यावर ट्रक येऊन राहिला म्हणतात कांद्याले. राजा सरपंच हा येऊन राहिला ना. कांदा नाही मला मार्केटले. त्याले तुमचा कांदा 15-16 टन असेल राजा सरपंच. गाडी नाही भरत. 5 टन माया टाकू का त्याच्यात. कसं गाडी भरून जाते मग. तुम्हाला लागलं तर भाडं मी देऊन टाकी. नाही ते भाड्याचं मग पाहू. हा मग टाकून आपण. आता कसं 20 टनची गाडी आहे. 5 टनची कसं काही कमतरता आहेच म्हणा. आता का फुकाच भाडं देता ट्रकवाल्याले. देऊन टाकू. बरोबर मग काही वांधा नाही बाबा. बिनदोग राहा तुम्ही. ट्रॅक्टर काही काढत नाही मग. कसं ट्रकात घेऊन जाऊ 2 जण इकडून टाकून कसं आपल्या गाडीवर घरी चालली मग. हो मी आता कोण ना कोणी पाहूनच राहील तुम्हाला. कसं मार्केटमध्ये जायला लागते. अरे तुम्हाला माझा मार्केटचा कसा पसारा आहे तो. 2-3 जण मार्केटमध्ये असल्याशिवाय मेळच येत नाही. नाहीतर मग कसे खपाखप कांदे लांबतात लोक. आहेच म्हणा मार्केटची कंडिशन. धान्य न्या की काही न्या लांबवतात असते. अरे तुम्हाला सांगतो 50-60 किलो कधी चाट मारतात होती मार्केटमध्ये. डोबले डाबलेच तेवढे करून ठेवलात ना. झाडझुड गंमतच करतात. पोतळी भरली की चालले. म्हटलं तर बस सांगा जर होता मार्केटचं काम बेकार व्हायला. हो ते गोष्ट आहे बाबा. बुरी गोड आहे ते. हो शांताराम गणगणे घर कुठे आहे. सरपंच आला ट्रक आपला. हेच तर शांताराम गणगणे आहेत बापा. कोणाला पाहून राहील तुम्ही. हेच बरं भाऊ लवकर चला बरं गाडी भरून घेऊ आपण. चला दाखवा मला रस्ता वावरा कुकड्याचा. थांबा जराशे पोरं जायला तिकडे. बरं बोला मग लवकर भाऊ द्यायले. कसं टाइमपास करू नका बरं. कसं मला दुसऱ्या ट्रिपला जाणार अजून. हो बोलवतो. शांताराम भाऊ ट्रक तर लय मोठा आहे राजा. बसते राजा आपला कांदा याच्यात काही वांधा नाही. हो दोघे जाते आपला. काही वांधा नाही सरपंच जाते. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. भाऊ पाहा लवकर ले. अर्जंट आहे ना बापा. ते पोरं पुड्या पाड्या आणायला जायला ना. थांबा जराशी. विमलच्या पुड्या खाल्ल्याशिवाय कोणी काम नाही करत बापा. तुम्हाला आजकालचे पोरं का सोपी वाटले का. थांबा जरा शांतता ठेवा बा तुम्ही. गडबड करू नका. आता आले ना गावात बाबा. तुमच्या पुड्या पाड्या होतील बघ. मालक कंदुरी काढीन ना. यांना दे ना. दुसरी ट्रिप बोकांडीवर आहे ना. कसं तुमचं झटकन 2 घंट्यात नेऊन टाकतो मी. आणि कसं दुसऱ्या ट्रिपला चालला बा. काय संदर्भ आला ट्रक. काय गड हो तुम्ही भलता टाइमपास करून राहिले लोक. पुड्या पाड्या काय गड हो. नाही खाल्ल्याचं काय जीव जाते का तुमचा. बरोबर चला बापा लवकर चला. अरे चाला ना गड. बसा बा लवकर. दुसरी ट्रिप आहे माई. रस्ते चांगले आहेत ना बा. ते 1 नंबर आहेत. तुम्ही टेन्शन ना घेऊ. बसा रे गड. चला बरं शांताराम भाऊ. भाऊ एवढा जाण तुमचा कांदा. एवढा म्हणजे काय 25 क्विंटल कांदा नाही तुम्ही एवढा ट्रक मध्ये. ट्रक काय सांगितलं मी. हो भाऊ रस्ते कसं खराब आहेत बा. मी असं 15 टनच्या वर नेणार नाही गाडीत माल. काय उरला तर का वावरात ठेवसात काय तुम्ही. मग काय दुसरी गाडी सांगा काय मी. काय राजा माणसा आहे बा तुम्ही. का नुसतं का भाडत द्या का बा तुम्हाला. अरे नाही ना भाऊ. रस्ता जर चांगला असता ना तुम्ही तर 25 टन येतो गाडी येत. पण रस्ते सुधे नाहीत ना तुमच्या वावराचे. आता आपण आलो बाबा गड्डे खड्डे. आणता मग थंडीगार झाली. गाडी कटत नाही एक तर. आणि एक जर पाटा तुटला ना तर तुमची ट्रिप पुरणार नाही मला. भाऊ आम्हाला काय सांगू नका. आम्ही ट्रॅक्टर चालवतो. ट्रॅक्टर राजा जरासं बाकत नाही राजा. 1 नंबर टापचे रस्ते आमचे. तुम्ही म्हणता असं तसं. ते गावातले लोक बस सांगून काय ऐकत नाही. डोकं खाल नाही. ठीक आहे भाऊ भरा लवकर गाडी भरा. टाइमपास ना करू. अरे हो तुम्ही काय आता काय गाडीत बसायला तुम्ही. अरे उतरा ना हे कांदे टाकणार ना आपल्या झटकनी. हे गाडी कसं रिकामी करून देणार ना आपल्याला. झटकनी मार्केटला गेला पाहिजे आपला माल.
बापा शांताराम भाऊ, आम्हाला वाटलं गाडी वापस जाते का बा, तुमचं चालू आहे भैसबाजी. आम्ही बस पाहून राहिलो बा तुमची मजा. मग फायदा, चला उतरा लवकर, गाडी भरणं आपल्याला. निघाले काही ढिले पोरातले काय. शांताराम भाऊ उतरतो, आम्ही उतरतो. काही गणगणे काम नसते बा मला. हे काय बा, हे पोरे काम नाही करत आणि हा माणूसही मला असा दिसते. झटपट झटपट काम व्हायला पाहिजे. लोक तर गाडी भरायला पाहिजे होती. 20 मिनिटाचं काम आहे. आम्हाला सांगायला पाहिजे ना, या पोऱ्या सोरे हे काम आहे का हे. लोक गाड्या भरतात पण असंच. भाऊ घ्या ना, तुमचे राजा मजूर उतरून आहे ट्रकच्या खाली. गडे हो उतरा रे, गडे हो लवकर भरान बा, मला दुसरी ट्रिप आहे ना. पण भाऊ शांतता ठेवा ना जरासे. तुम्ही तुमच्या ट्रिपचे पैसे भेटून राहिले तुम्हाला. आले एवढी गडबड करून राहिले तुम्ही. आता काय त्या माणसा घरचा ट्रक आहे काय, तो माणूस मजूर शिंगळ, त्याचा विचार करा ना. उतरा रे काले भुसणे, उतर लवकर खाली. चला लवकर घ्या परत पोतळे. चला लवकर दळदळ. चला रे पोरे हो, टाइमपास करू नका त्याचा. हो ना शांताराम भाऊ, तुम्ही काय राजा भलतं टेन्शन घेत राजा. आता एका 5 मिनिटात भरतो राजा गाडी. थांबा जरा, शांत ठेवा. हो तुम्ही घाईच मोठी करत जा राजा. हो पहा बरं राजा, 10 मिनिटात गाडी भरली आम्ही जिकडे तिकडे झालं. चला 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 चला. आता चालूही करू नाही राहिले तुम्ही. चला लोक झटकन सोडा आपल्याला गावात, मार्केटमध्ये गाडी घेऊन जा. तुम्ही ना गाडीमध्ये एवढं मोठं लोडिंग केलं राजा. 20 टन माल आहे हा. रस्ते सुधे नाही राजा. एक जर पाटा तुटला ना, ते गाडी वारा बाहेर निघणार नाही. अवघड धवड रस्त्यात ना, काय रोड आहे का हायवे काय राजा बा. एवढी डम गाडी भरली बा तुम्ही ना. बाबा तुझी गाडी 20 टनची आहे. त्या मालकाने सांगितलं ना 20 टन माल बसते आपल्या गाडी. ते आम्ही काल पहा रोड कशाचं, रस्ते कशात, ते तू पहा काय कशी न्यायची आहे गाडी. तर ते आम्हाला नको सांगू तू. कसे त्या मालक पैसे घेऊन बसेलाय. हो नाटकं नागपूर. चला बरं मारा शेल आणि त्याला घ्या बरं लवकर रक्कनी. असं तुमच्यासाठी राजा आम्हाला आमचा टाइमपास होऊन राहिला. भाऊ मा काय गाडीचा जीव घेता का राजा. रस्ता पाहिजे सुद्धा रस्त्याने वावरातून गाडी आणि लोडिंग आहे गाडीवर. तुम्ही म्हणता बा हे 20 टनची गाडी भरली तुम्ही ना पुरी अख्खी. त्याला मग काय सांगितलं तुम्ही ट्रक आला राजांनी काय टाइमपास करून राहिला राजा. झटकन काळी गाडी काढून नाही राहिला. 20 टनची भरली, डमक भरली 30 टन माल द्या गाडीत. हो आमचा कांदा झाला, सारं झालं भरणं. आमचं कसं मार्केटमध्ये नंबर लागला पाहिजे बा. तू अटीसा टाइमपास करशील गळ्या, पुढे नंबर कसा लागेल माय. चालणं बा घेणं मारणं शेल दलाल कणी नेऊन टाक बा आम्हाला मार्केटमध्ये. राजा तुम्ही गणगण करून राहिले राजा भाऊ. चला बाबा बसा. ज्याला बसणं शिन त्यानं बसा आणि चला. आणि काही 2-3 जण गाडीच्या मागे या. बरं मारा तुम्ही शेल मारा. चला बरं गड त्यानं गेली बरं गाडी चालू. चला बसा लवकर. अरे भाऊ 5 मिनिटं थांबा राजा, आलो तुम्ही संडासून. अरे बापा काय आफत आहे रे बा, भुसण्यात गेले का म्हणतातच. बस असा गेलो की असाच आलो ना. बस आलो 1 मिनिटात. मारलेलं का भुसणे बी म्हणतात कुठला आता ट्रकवाला ही जिवारे जाता. आला ना भाऊ, चाला ना. केली नाही गाडी सुरू. आम्हाला भाऊ 2 मिनिटं थांबा, आमचा गडी एक संडासला गेला. काय आपतात बा तुमच्या. काय काय डिझेल फुका जागा. चाला लोक रक्कनी येईन तो मागून. आलो हो थांबा. हो आला तो. चला करा चालू. चला. मी म्हणून तुम्हाला ट्रक मध्ये जास्त लोडिंग होते बरं. ट्रक मध्ये जास्त लोडिंग होते, टाकू नका एवढा कांदा. तुम्ही ऐका ना, गोट घ्या ना माई. आता पहा बरं या गाडीहून गाडीने चढून राहिली, पलटी व्हायची शक्यता आहे गाडी. काय नाही होत ना भाऊ राजा. आम्ही बैल गाडत आमचं असंच निघते राजा आठवून. आणि तुमची राजा एवढी मोठी गाडी निघत नाही का. मारा जोर लहान जराशे बा. तुमचं मगापासून चालू आहे राजा. काही होत नाही बा. गाडी पलटी झाली तर कसं अटीच राहील ना, माझी गाडी पडेल. काय तुम्हाला जरासं काही राजा काही नाही राजा. मी म्हणून जरासं कमी टाका याच्या. बाबा भाऊ आम्ही हातभार लावतो बापा. तुम्ही टाका फर्स्ट लो मध्ये टाका गाडी. आम्ही लागलेच तर मागून लोटतो ना. काय बैलबंडी आहे का तुम्ही लोटेले. ट्रॅक्टर आहे ना. टायर करून राहिला नाही अटी. अरे हो तो ट्रक मागे चालला तरी हायच वर बसेल. तुम्ही उतरा ना खाले. काही लोक समजते की नाही मरता का. ट्रक पलटी झाला जीव जाईल ना तुमचा. का मी तुमच्या मायाबापाला भरून देऊ का. खेंबडी जोत राहिले की उतर ना घुसण्या. त्या काल्या उतरणार ना लवकर. उतरा ना. का मरता का त्या ट्रकावर. हो उतरतो. तुम्ही मारा बरं शेल आता. एकदा घ्या ट्राय करा बरं. आम्ही लागलोच तर लोटतो बा मागून. काय राजा तुम्ही शेल मारा म्हणता राजा. हो गाडी पलटी झाली तर मला भुवांडून बसीन नाही घेणार देणं. तुमची ट्रीप पुरणार नाही बा मला. रस्ते चांगल्या करता राजा. हो असे ह्यात का राजा चढीचे चाळीचे रस्ते गाडी लोडिंगची आहे एक तर. घ्या भाऊ घ्या. आम्ही हातभार लावतो राजा तुम्हाला. घ्या झुंबर इकडे वर लोटू लाग बरं जराशी गाडी. या रे पोरो चला. करा काय तर. जाऊ बा शांताराम भाऊ. तू काय मर्याला झाला बा. अरे पहिले सुद्धा बापा आफत आहे बापा. जाऊ नको तू. अडीच थांब. चला भाऊ घ्या मारा शेल मारा. चला घ्या.
हो हो 1 2 3 जोर लगा के हैया, जोर लगा के हैया. पप्पा हे गाडी मागे येऊन राहिली बाबा, पलटी होते, काही खरं नाही. पलटी होत नाही, भिवू नका भिवू नका. हा चला भाऊ माराशे. हा द्या रेस द्या रेस द्या. चला 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 निघते आता गाडी. काची निघते करून राहील तुम्ही. चढावर गाडी आहे ना, काय लोडिंग गाडी आहे ना. तुम्हाला म्हणून मी माल भरू नका म्हणून एवढा, पण तुम्हाला बाबा मोठा शौक आहे. नाही 20 टनची गाडी आहे, 20 टनची. आम्हाला माहित आहे काय, आम्ही रोज वावरातून येतो गाड्या. अद्या भाऊ घ्या घ्या, निघते गाडी, काय वांधा निघते ना. भाऊ जोर लगा की हैया. चला चला मारा शेल मारा. फट सेकंड मध्ये टाका गाडी लवकर. चला चला लोडिंग मध्ये टाका. कुठे काही खरं नाही बरं. हा ट्रक पलटी होते गाड्या, काही खरं दिसत नाही मला. हा हे काही हा हातपाय मोडून हे लक्षण आले मला. तसं वाटून आलं बाबा मागे पुढेच करून आला हा ट्रक. एक तो कांदे आहेत भाऊ गोरी, बोकांडे पडतील आपल्या. मित्र गुरुवारी भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो हा विषय तुम्हाला चांगला वाटला असेल तर कमेंट करून सांगा बरं. याच विषयावर व्हिडिओ बनवू. आणि तुम्ही जर म्हणसाल की बा हा विषय बोर वाटून राहिला, नवीन बनवा काहीतरी, तर मग नवीन विषयावर बनवू आपण व्हिडिओ.